नमस्कार, मी गजानन धंदरे। आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल। पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार। पाहते अपडेट, आपली भाषा, सडेतोड भाषा, मायभूमी न्यूज। महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर आदिवासी बांधव एकजुटीने रस्त्यावर उतरलेला आहे। एसटी आरक्षणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतभर निर्दशनी आंदोलन करत आहे। धनगर, बंजारा, वंजारी हा समाज बांधव आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या अशी मागणी करत आहे। याच उद्देशाने आरक्षण तिन्ही जातीला देऊ नये या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने खामगाव येथे पारधी, भिल, गोंड, चोंडकर, वणकर आणि अनेक आदिवासी बांधव खामगाव येथे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे। मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट। कुठल्याही गॅजेटचं किंवा इतर आणखी काही दस्तावेजाच्या आधारे जर कुठे घुसखोरी होत असेल तर ती मूळ आदिवासींवर अन्याय करत असणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण आपल्याला निवेदन द्यायला आलो आणि या एक निवेदनाची प्रत आहे आणि आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री। नमस्कार, मी गजानन धंदरे। आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल आहे आणि आपण जसं का पाहिलं की महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्याचे एकलव्य संघटनेचे मोरे आपल्या खामगाव येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहे। यापुढे बाजी काय राहणार, काय संदेश देणार सांगा। महाराष्ट्र राज्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये शासनाने एक अभ्यास समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। मात्र आमचा या हैदराबाद गॅजेटला कडाडून विरोध आहे। कुठलीही जात आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी संसदेचा आणि माननीय राष्ट्रपती महोदयांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीच करता येत नाही। मात्र काही जाती केवळ लोकसंख्येच्या आधारावर बळी तो कानपिळी याप्रमाणे वागू पाहत आहेत आणि जसं निजामानं अतिक्रमण केलं होतं तसं आमच्या आदिवासींमध्ये अतिक्रमण आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आम्ही समूचे आदिवासी समाजाच्या वतीने सर्वप्रथम या हैदराबाद गॅजेटचा निषेध करतो आणि तो लागू करू नये असं मायबाप शासनाला आम्ही आदिवासी सगळे मिळून विनंती करतो आहोत। आणि याच्या अनुषंगाने रजतनगरी खामगाव या ठिकाणी आम्ही आज सगळं समूचे आदिवासी समाज भिल्ल, गोंड, कोरकू, पारधी, निहाल, राठ्या आज सर्वजण आम्ही जे आदिवासी मंडळी आहोत हे या ठिकाणी आलेलो आहोत। आताच माननीय SDO साहेबांना आम्ही आता या ठिकाणी निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि आमची कळवळीची विनंती शासनापर्यंत पोहोचावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। कारण हा जो आदिवासी समाज आहे आजही आमच्या राहत्या जागा आमच्या नावावर नाही आहेत, आजही आम्हाला जातीचे प्रमाणपत्र नाहीत, राशन कार्ड नाहीत, ज्या कसत असलेल्या हजारो पिढीनपिढी कसत असलेल्या जमिनी अजून आमच्या नावावर नाहीत, ते आमच्या अजून पोटाची नीट भूकही भागली नाही। तर वरून हे आमच्यासाठी एक निजामी संकट, एक हैदराबादचं संकट मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये अतिक्रमण करू पाहत आहे। त्याला रोखण्यासाठी आमचा समूचा आदिवासी समाज आज एका ठिकाणी आलेला आहे, संघटित झालेला आहे। म्हणून मी माझ्या आदिवासी बांधवांना सांगतो की येवो किती द्रोण, काळ आता थांबणार नाही, नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचे करणार नाही। माझा आदिवासी समाज हा संविधानावर आधारित असणाऱ्या, भारतीय राज्यघटनेवर आधारित असणाऱ्या देशात राहतो आणि संविधानाला मानतो आणि म्हणून या संविधानाचा विजय असण्यासाठी आम्ही समूचे या ठिकाणी एकत्र आलो आहोत आणि आमच्यावरचा संकटाचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आदिवासी शक्तीचा भीम भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय राज्य घटनेचा, भारतीय राज्य घटनेचा जय हिंद।